स्क्रीन शेअर करतो मी. Okay, so we'll start. In the last period, we have seen, I just introduced to the technical term called as the efficiency. So what is efficiency? That we must know. Efficiency, okay? So efficiency means efficiency of a rectifier. Efficiency of a rectifier. That is given as eta. The symbol for efficiency is eta. And it gives you रेक्टिफायरचं काम काय की एसीचं डीसी मध्ये रूपांतर करणे. ठीक आहे, तर एफिशियन्सी काय सांगते की एसीचं किती रूपांतर डीसी मध्ये झालेलं आहे. दॅट इज डीसी पॉवर, सॉरी, डीसी पॉवर at the output divided by AC power at the input. अगदी सोपं आहे, करेक्ट. आपण एसी पॉवर इनपुटला देतो, त्याचं कन्व्हर्जन रेक्टिफायर काय करतो, डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो. मग त्यातली एसी पॉवर एवढी जर दिलेली असेल, समजा मी पॉवर म्हटलं की आपण वॅट मध्ये देतो, समजा मी 100 वॅट इनपुट पॉवर दिली, इनपुट एसी पॉवर दिली, आणि मला जर 80 वॅट आउटपुट डीसी पॉवर मिळाली, तर पर्सेंटेज एफिशियन्सी किती झाली, 80 भागिले 100 गुणिले 100 पर्सेंटेज मध्ये काढायचं आपल्याला, म्हणजे 80%. येतं लक्षात? दिस इज कॉल्ड एज द एफिशियन्सी. नॅचरली आपलं आयडियली काय एक्सपेक्टेशन आहे की एफिशियन्सी शुड बी 100%. आयडियल एक्सपेक्टेशन काय की कुठल्याही रेक्टिफायरची एफिशियन्सी किती असायला पाहिजे, 100% असायला पाहिजे. परंतु आपल्याला माहिती की एफिशियन्सी 100% मिळत नाही आपल्याला. कशामुळे मिळत नाही, तर त्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मर लॉसेस असतात. ट्रान्सफॉर्मर लॉसेस आहेत,
बरोबर आहे. त्याच्यानंतर डायोड लॉसेस आहेत. तुम्ही म्हणता ट्रान्सफॉर्मर लॉसेस म्हणजे काय? तर ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतो, वाइंडिंग वापरतो. अशी वाइंडिंग असते, बरोबर आहे का, प्रायमरी आणि सेकंडरी. आता हा जो करंट फ्लो होतो, ही जी वाइंडिंग आहे, ह्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स किती? या वाइंडिंगचा रेजिस्टन्स किती? समजा आपण असं गृहीत धरला की हा 0.5 ओहम आहे. कॉपर वाइंडिंग आहे. कॉपर वाइंडिंग असल्यामुळं आपल्याला माहिती, कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सो इट्स रेजिस्टन्स इज नियर टू झिरो. बट ॲज यू नो, practically the resistance of even copper is not zero, it is minimum. But we know that R is directly proportional to rho L upon A. करेक्ट? याचा अर्थ काय? जसं जसं तुम्ही लेंथ वाढवत जाताल वायरची, तस तसा रेजिस्टन्स वाढत जातो. हे इक्वेशन काय सांगते की जशी जशी जास्त लांबीची वायर तुम्ही घेता, म्हणजे लेंथ वाढत जाईल, तस तसं ह्याचा रेजिस्टन्स वाढत जाईल. 1 minute, I will just pick up a phone. हॅलो, जरा पिरियड चालू आहे, थोड्या वेळाने करता का? हा, 1 तासाने. हा हा, ठीक आहे, ओके. ओके. तर आपल्याला माहिती, हा रेजिस्टन्स जो आहे एखाद्या वायरचा, तो कशावर अवलंबून आहे? त्या वायरची लांबी किती. आणि आपल्याला माहिती, ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण गुंडाळे करतो, असे खूप वाइंडिंग्स असतात, नंबर ऑफ टर्न्स 100, 200, 500. मग मला सांगा त्याची लांबी किती होत असेल? लांबी अगदी 25 मीटर, 50 मीटर पर्यंत जाऊ शकते. मग त्याचा रो किती, रेझिस्टिव्हिटी किती त्या कॉपरची, त्याच्यावरती डिपेंडेंट आहे की तुमचं हे किती असणार आहे, रेझिस्टन्स किती असणार आहे, आणि त्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, लांबीची सॉरी त्या वायरची जाडी किती डायमीटर मध्ये. ठीक आहे, त्याच्यावर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढू शकतो आपण. त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वरनं आपण सांगू शकतो किंवा त्याचा रेझिस्टन्स एवढा असेल. नॅचरल आहे. सो आय अश्युम दॅट इफ द रेझिस्टन्स ऑफ दॅट वाइंडिंग इज 0.5 ओहम, आणि त्याच्यामधनं समजा या सेकंडरी मध्ये 1 एम्पियर करंट फ्लो होता, असं आपण गृहीत धरलं, 1 एम्पियर करंट फ्लो होतो. तर पॉवर आपण कशी काढतो? पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही किती? हा, व्ही म्हणजे आय इंटू आर. व्ही म्हणजे आय इंटू आर इंटू आय, म्हणजे किती झालं? आय स्क्वेअर आर. ठीक आहे. करंट किती दिला आपल्याला? 1 एम्पियर, 1 चा स्क्वेअर इंटू आर किती दिलेला आहे? 0.5 ओहम, म्हणजे 1 इंटू 0.5, म्हणजे किती झाला? 0.5 वॅट. एवढी पॉवर लॉस कशामध्ये होते? तुमच्या सेकंडरीच्या वाइंडिंग मध्ये होते. असं आपण एक्झाम्पल घेतलंय. या वाइंडिंगचा रेजिस्टन्स समजा 0.5 ओहम आहे आणि त्यामध्ये 1 एम्पियर करंट फ्लो होतोय, असं गृहीत धरलं, तर किती लॉस तयार होईल? तर 0.5 वॅट लॉस तयार होईल. करेक्ट? तसंच डायोड लॉसेस आपल्याला माहिती. आपण जर सिलिकॉन डायोड घेतला, तर सिलिकॉन डायोडच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप तयार होतो फॉरवर्ड बायस मध्ये? 0.6 व्होल्ट गुणिले 1 एम्पियर करंट त्यातनं समजा फ्लो होतोय, असं गृहीत धरू आपण. तर किती तयार होईल? 0.6 वॅट. लक्षात. तर 0.5 वॅट ट्रान्सफॉर्मरचा लॉस होईल, 0.6 वॅट डायोडचा लॉस होईल, एकंदरीत लॉस. हे लॉस आपल्याला वजा करावे लागतील ना, त्याच्यामुळे एफिशियन्सी ड्रॉप होईल. एफिशियन्सी तुम्हाला 100% कधीच मिळणार नाही. एफिशियन्सी आहे कमीच असते, कमीच राहते. तर मेन आपल्याला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. फॉर्म्युला काय?
सर दिसत नाही. हा स्क्रीन शेअरिंग दिसत नाही. हा हॅलो, काही प्रॉब्लेम दिसत नाही का? हा हो सर. स्क्रीन दिसत नाहीये सर. स्क्रीन दिसत नाही. अरे बाप. नुसते टूल्स दिसते स्क्रीनवरचे. हा टूल्स दिसते नुसते. काही दिसत नाही, पूर्ण ब्लँक. टूल्स दिसते फक्त वरचे तसले. काय तर डिव्हाइस असल्यासारखं दिसतंय सर. बर ठीक आहे, मी दुसऱ्या याच्यावर घेतो मग, जाऊ दे. मी दुसरं ऍप ओपन केलं होतं आता. ओके, मी आता व्हाईट बोर्डवर घेतो सर. ठीक आहे. आता दिसती का स्क्रीन? दिसते. ठीक आहे. हो. ओके, परत एकदा सांगतो मी. आपण एफिशियन्सी काढतोय. एफिशियन्सीला इटा म्हणतात. and this eta is given as DC power at the output divided by AC power at the input. करेक्ट. एफिशियन्सी म्हणजे काय? की आपण एखाद्याला 100 रुपये दिले आणि त्यानं 80 रुपयाचं काम केलं. आपण एखाद्या कामासाठी त्याला 100 रुपये दिले एका माणसाला आणि त्यानं 80 रुपयाचंच काम केलं, तर आपण काय म्हणू शकतो, त्याची एफिशियन्सी किती झाली? 80%. आयडियली आपल्याला काय अपेक्षित आहे की आपण 100 रुपये दिले तर आपल्याला 100% एफिशियन्सी मिळाली पाहिजे, परंतु आपल्याला मिळत नाही ती एफिशियन्सी. आपल्याला जी एफिशियन्सी मिळते ती किती मिळते? कमी मिळते, कारण लॉसेस आहेत. तो माणूस काय अगदी 100% मशीन सारखं काम करू शकणार नाही. मध्ये थोडंसं थांबणार, मध्ये चहा पिणार, जेवण करणार, झोप घेणार थोडीशी. नॅचरली त्याचे वर्किंग पिरियड्स जे आहेत, वर्किंग आवर्स जे आहेत ते कमी होणार थोडेसे. जरी आपण त्याला 8 तासाची ड्युटी दिलेली असली तर तो 8 चे 8 तास काम करेल याची गॅरंटी नाही. त्यानं 6 तासच काम केलं, बरोबर आहे. तर मग आपण काय म्हणू शकतो, त्याची एफिशियन्सी किती झाली? 6 divided by 8 into 100. 8 2 16, 8 45, 25%. बरोबर आहे का? नाही सॉरी, 8 1 8, 8 2 16, 8 45, अंदाजे 12 धरतो मी, 12 × 72. एखाद्या माणसाची ड्युटी आहे 8 तास, परंतु त्यानं खरं काम केलं 6 तास. 8 तास केलंच नाही, 2 तास त्यानं टाइमपास केलेला आहे. जेवायला, कुठे याला जा त्याला जा असं करून त्यानं 2 तास वाया घालवले. तर त्याची एफिशियन्सी किती झाली ऍक्च्युअली? 72%. येतं लक्षात? त्याला आपण एफिशियन्सी म्हणतो. तर तसंच रेक्टिफायरच्या बाबतीत सुद्धा एफिशियन्सी आहे. काय एफिशियन्सी? तर रेक्टिफायरचं कामच काय? टू कन्वर्ट AC into DC. टू कन्वर्ट AC into DC, हेच त्याचं कामच आहे. एसीचं रूपांतर DC मध्ये करायचं. तर एफिशियन्सी म्हणजे काय? की
हाऊ मच पॉवर इज कन्व्हर्टेड इन टू डीसी. एफिशियन्सी म्हणजेच काय? हाऊ मच AC power has been converted into DC power. बरोबर आहे? साधं आहे अगदी. एफिशियन्सी म्हणजे काय? हाऊ मच AC पॉवर, कारण याचं कामच आहे ते, टू कन्व्हर्ट AC इंटू DC. रेक्टिफायरचं कामच आहे. दिस इज द वर्क ऑफ द रेक्टिफायर. मग किती AC पॉवर DC मध्ये कन्व्हर्ट झाली, त्यासाठी आपल्याला आपण लिहितो की DC पॉवर ऍट द आउटपुट किंवा ऍट द लोड डिवाइड बाय AC पॉवर ऍट द इनपुट. येते लक्षात? सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द एफिशियन्सी. आता एफिशियन्सी आपण सहजपणे काढू शकतो मॅथमॅटिकली. डीसी पॉवरचा अर्थ काय? पॉवर आपण कशी देतो? P इज इक्वल टू V इंटू I किंवा V इज इक्वल टू I इंटू R मल्टिप्लाइड बाय I म्हणजेच I स्क्वेअर R. तर आपण पॉवर अशी देतो. बरोबर आहे? पॉवरचा फॉर्म्युला आपण असा पण लिहितो आणि असा पण लिहितो, V इंटू I. तर आता इथे मी समजा लिहिलं डीसी पॉवर किती असणार आहे? VDC मल्टिप्लाइड बाय IDC. आणि AC पॉवर काय असणार आहे? VAC मल्टिप्लाइड बाय IAC. ओके. आता ही VDC म्हणजे काय? IDC इंटू RL, लोड मधनं वाहणारा करंट मल्टिप्लाइड बाय IDC. आणि VAC म्हणजे काय? IAC इंटू RL मल्टिप्लाइड बाय IAC. इक्वेशन काय होईल? IDC स्क्वेअर इंटू RL डिवाइड बाय IAC स्क्वेअर इंटू RL. ओके. इकडचं मी खुडतो. RL ला RL कॅन्सल झालं. So what you get? Efficiency is equal to IDC square upon IAC square. ह्याला आपण I average DC म्हणतो आणि याला I RMS म्हणतो. बरोबर आहे? आपल्याला माहिती आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत I average DC किती येतो? I max अपॉन पाय याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय I RMS किती येतोय? I max अपॉन 2 याचा स्क्वेअर. ही इक्वेशन आपण ऑलरेडी काढलेली. बरोबर आहे? किती येईल मग? सॉरी, I max square upon pi square divided by I max square upon 4.
आय मॅक्सला आय मॅक्स कॅन्सल होईल. सो व्हॉट यू गेट 4/π². 4/π² म्हणजे पायची व्हॅल्यू 3.142, त्याचा स्क्वेअर घ्या आणि मला सांगा किती येते व्हॅल्यू. 4/π². वाटलं सर आपण कॅल्क्युलेटरवर करून बघू. कॅल्क्युलेटर चालू करतो मी मोबाईल मधला. (3.142) into 3.142 0.4056 किती येते. 0.4056 हा सॉरी 0.4056 बरोबर आहे. आता हेच पर्सेंटेज मध्ये काढलं आपण तर पर्सेंटेज येईन इटा इज इक्वल टू 40.5 or 56%. येतं लक्षात. दिस इज द एफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हे आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत बोलतो. दिस इज द एफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. अगदी सोपं आहे. तर एफिशियन्सी आपण काढू शकतो की हाफ वेव्ह रेक्टिफायरची आयडियल एफिशियन्सी 40.56%. आयडियल. याच्यामध्ये आपण हे गृहीत धरलेलं नाही की डायोडच्या अक्रॉस काही लॉस आहे किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये काही लॉस होतात. ते आपण न धरता ते 0 धरलेत लॉसेस आणि आयडियल एफिशियन्सी आपण काढली की 40.5 ते 40.56% एवढी एफिशियन्सी येते त्याची. ओके. व्हॉट विल बी द एफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत काय येणार एफिशियन्सी. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये थोडेसे फॉर्म्युले चेंज होतात. कुठला फॉर्म्युला चेंज होतो. हा फॉर्म्युला इथं आय ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय येतो. आय ॲव्हरेज ट्वाइस आय मॅक्स अपॉन पाय. फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत यांचा स्क्वेअर डिवाइड बाय IRMS ची व्हॅल्यू काय येते. आय मॅक्स अपॉन √2. मगाशी 2 घेतलं होतं मी. आय मॅक्स अपॉन 2 घेतलं होतं हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत. पण फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत IRMS ची व्हॅल्यू होती आय मॅक्स अपॉन √2. आता मला सांगा याची व्हॅल्यू काय येईल. 4 आय मॅक्स स्क्वेअर डिवाइड बाय पाय स्क्वेअर अपॉन I max square √2 चा square 2. This will get cancelled. This will be 8/π². मगाशी 4/π² होतं. आता 8/π². याचा अर्थ काय झाला. एफिशियन्सी डबल झाली. एफिशियन्सी किती येईल आता. याच्यात दुप्पट करा की. 2 12 2 5 10 आणि 1 11 याच्याला 1 2 8. पर्सेंटेज एफिशियन्सी किती आली. 0.1 ही फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत 81% येते एफिशियन्सी. क्लिअर कट दिसतं आपलं. तर याच्यावरून आपण क्लिअर कट सांगू शकतो की बाबा एफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज डबल दॅट ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यामुळे कुठला चांगला रेक्टिफायर म्हटलं की सहजच आपल्याला कळतं की ज्याची एफिशियन्सी 100% जाईल, जास्तीत जास्त जाईल, तो रेक्टिफायर सगळ्यात चांगला आपल्या दृष्टीने. येतंय लक्षात.
So that is the efficiency of the full wave rectifier. कुणाला काही शंका असेल तर विचारा. आहेत का काही शंका? ठीक आहे, शंका नसेल तर मग आपण कंटिन्यू करू. सर हा बोला. सर आपण एसीचं डीसी मध्ये कन्वर्जन करतो ह्याचं आपण वेव्हचं एसीचं डीसीचं एसी मध्ये करता येतं का? येतं की, येतं ना. दोन्ही पण एसीचं डीसी मध्ये आणि डीसीचं पण एसी मध्ये. डीसीचं एसी मध्ये पण करता येतं. तुम्ही सध्या घरामध्ये इन्व्हर्टर वापरत असताल, आहे का? ज्यांच्या घरी हा. इन्व्हर्टर आहेत तिथं बॅटरी जोडलेली आहे आपण 12 व्होल्टची, बरोबर आहे? अशी 12 व्होल्टची मोठी बॅटरी तुम्हाला दिसेल, प्लस आणि मायनस. ही 12 व्होल्टची बॅटरी आणि इथं तुमचं इन्व्हर्टर आहे आणि बॅटरी मायनस आणि प्लस ह्या इन्व्हर्टरला जोडलेलं आहे असं. आणि इथं तुम्हाला 230 एसी मिळते, 50 हर्ट्ज. इथं जर डीसी देताय तुम्ही, बॅटरी डीसी, आणि इथं किती मिळते तुम्हाला? 230 व्होल्ट एसी. त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. हे व्होल्टेज म्हणजे आपलं एमएससीबीचं व्होल्टेज. आपलं इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे व्होल्टेज देतं आपल्याला घरी, ते व्होल्टेज हे इन्व्हर्टर तयार करतं. म्हणूनच तुमचे घरामधले फॅन, दिवे, टीव्ही, कॉम्प्युटर सगळं चालू शकतं ह्याच्यावर, इन्व्हर्टरवर. करेक्ट? कारण ते एक्झॅक्टली एमएससीबी जेवढं व्होल्टेज देतं तेवढंच व्होल्टेज तुमचा इन्व्हर्टर पण देतो तुम्हाला, त्याच फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्जच देतो. एमएससीबी सुद्धा आपल्याला 230 व्होल्टच देतं, इन्व्हर्टर सुद्धा आपल्याला 230 व्होल्ट देतो. एमएससीबीचं 230 व्होल्ट एसी 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी नाही, इन्व्हर्टरचं पण 230 व्होल्ट एसी 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. म्हणजे दोघांमध्ये बरोबर साम्य. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये इन्व्हर्टरमध्ये 2 प्रकार आहेत. इन्व्हर्टरमध्ये 2 प्रकार येतात. एक साइन वेव्ह इन्व्हर्टर आहे आणि एक स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर. साइन वेव्ह म्हणजे आपल्याला साइन वेव्ह मिळते त्या इन्व्हर्टरच्या आउटपुटला, आणि स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर म्हणजे आपल्याला स्क्वेअर वेव्ह मिळते किंवा रेक्टँग्युलर वेव्ह अशी मिळते. दोघांची फ्रिक्वेन्सी एकच आहे, 50 हर्ट्ज. याची पण 50 हर्ट्ज. दोघांचं व्होल्टेज सुद्धा जवळपास तेवढंच येतं, 230 व्होल्ट. त्याचं पण 230 व्होल्ट. येतं लक्षात? तर इन्व्हर्टर मध्ये आपल्याला डीसीचं एसी मध्ये रूपांतर करून दिलं जातं. आय थिंक इट इज क्लिअर. आता कळालं का तुम्हाला? हो ज्यांनी प्रश्न विचारला त्याला कळालं का? हो सर. हो. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, सो नाउ विल मेक ए कंपॅरिझन. आपण काय करू आता? हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर यांचं कंपॅरिझन करू वेगवेगळ्या बेसिसवर. इथं मी टेबल तयार करतोय.
एक टेबल तयार केलं मी. याच्यामध्ये आयटम नंबर और आयटम, दिस इज हाफ वेव रेक्टिफायर, दिस इज फुल वेव रेक्टिफायर. दिस इज फुल वेव मध्ये दोन प्रकार आहेत, सेंटर ट्रॅप आणि ब्रिज. आपल्याला माहिती. यातला फर्स्ट आयटम आपण घेतला, नंबर ऑफ डायोड्स युज्ड. नंबर ऑफ डायोड्स युज्ड. सांगा, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण किती डायोड्स यूज केले होते? 1. एकच डायोड यूज केला. फुल वेव्ह रेक्टिफायर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, ह्याच्यामध्ये किती डायोड वापरले होते? 2. करेक्ट. इथं 2 डायोड वापरले होते. आणि ब्रिज मध्ये 4. 4 डायोड्स. Correct. Okay, so this table is giving a comparison between half wave and full wave rectifier. दूसरा कंपैरिजन PIV, पीक रिव्हर्स व्होल्टेज. हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत पीक रिव्हर्स व्होल्टेज किती होतं? तर V max. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत ट्वाइस V max. आणि ब्रिज रेक्टिफायरच्या बाबतीत परत V max. येते. थर्ड, PIV आपण बघितलेलं आहे मागच्या वेळेस. पीक इनव्हर्स व्होल्टेज, ज्यावेळेस डायोड रिव्हर्स बायस होतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज तयार होतो, किती व्होल्टेज असतं मॅक्झिमम. तर ती मॅक्झिमम व्हॅल्यू आपण लिहिलेली की हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर V max एवढं मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज. हे सगळे मायनस व्हॅल्यूज आहेत, कारण रिव्हर्स व्होल्टेज मायनस मध्ये असते. V max. फुल वेव्ह रेक्टिफायर असेल तर ट्वाइस V max, आणि ब्रिज असेल तर परत V max एवढं व्होल्टेज तयार होतं. डीसी आउटपुट व्होल्टेज. डीसी आउटपुट व्होल्टेज किती मिळतं हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत? आपण मगाशी लिहिला होता फॉर्म्युला, V max अपॉन पाय एवढं डीसी आउटपुट व्होल्टेज मिळतं आपल्याला. फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत ट्वाइस V max अपॉन पाय, आणि ब्रिजला पण तेच ट्वाइस V max अपॉन पाय. तसं डीसी आउटपुट करंट किती मिळतो? I max अपॉन पाय ट्वाइस I max अपॉन पाय ट्वाइस I max अपॉन पाय. बरोबर आहे. रिपल फॅक्टर किती मिळतो? रिपल फॅक्टर आपण काढला होता, दोन्हीचा आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. किती टक्के येतो? हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये 121% रिपल आहे. बरोबर आहे का? हा बरोबर. ह्याच्यामध्ये फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये जवळपास 48% रिपल आहे. बरोबर आहे. ब्रिज मध्ये पण तेवढीच 48% रिपल येते. 46 होतं. 46 का 48 आहे? 46. 46 आहे का? बरं, त्या दरम्यान येतं. बरोबर. आणि लास्ट आहे ते एफिशियन्सी. आता आपण बघितले हाफ वेव्ह रेक्टिफायरला एफिशियन्सी किती?
40.6 40.56 म्हणजे जवळपास आपण 0.6 घेतो 40.6 आणि याच्या बाबतीत 81 80 पॉइंट समथिंग बरोबर आहे 81.12 म्हणजे 81%